मावळ्यांना वंदन करतोय, ज्यांचा इतिहास वाचून तुम्हा आम्हा सर्वांचं रक्त सळसळतं असे थोर राजे, कुलवाडी भूषण, शककर्ते, सर्वजण प्रतिपालक, भूमिपुत्र, रणधुरंधर, परमप्रतापी, दिग्विजयी, महामानव, क्षत्रिय कुलावतंस, श्रीमंत योगी, राजाधिराज, योगीराज, पराक्रमी, प्रेरणादायी, स्वच्छ राजकारणी, जिद्दी, मुत्सद्दी, निर्भीड, शूरवीर, प्रगल्भ बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, प्रजावत्सल, न्यायप्रिय, जगविख्यात, प्रयत्नवादी, विज्ञाननिष्ठ, निर्व्यसनी, शक्तिपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, बहुभाषिक, संभाषण चतुर, समताधिष्ठ, निस्वार्थी, कदरदान, स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक, आद्य क्रांतिकारक, धर्म सुधारक, नौसेनेचे जनक, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य, उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, सकल कुलमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, अनभिषिक्त जगतमान्य लोकराजा, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, मुघल संवारक, रणमार्तंड, पुण्यश्लोक, सुवर्णरत्न श्रीपती, छत्रपती, दक्षिण नायक, दक्षिण रक्षक, गाझी, गणपती, भूपाल, कुमान, कल्पद्रुम, मनोज, महावीर, महाबाहू, महाराष्ट्र रक्षक, वीर नरेश, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी 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 मुजरा करतोय। आणि मी समालोचक दीपेश कंडी समालोचन कार्याला प्रारंभ देता शुभारंभ करतोय। फलकावरती 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 चेंडूंचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय। बॉलर तयार, सचिन पाटील काका या नावानेच सुप्रसिद्ध जो पालघर टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय उमरोळीचा हा ब्रँड। जे मगाशी अक्षय कुडू यानं अप्रतिम षटक हाताळलं होतं त्या षटकाकरता त्यांचेच बंधू मयूर कुडू नवसई यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज झालंय, जे उद्या मयूर कुडू इथे उपस्थित होतील त्यानंतर अक्षय कुडू यांना ते इथे या मुख्यमंचावर वितरित केलं जाईल। अपसाइडला सजवलेला फटका तुषार गरटुकाच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑफ। परिक्षेत्रातील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय। चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच बहारदार पैकी यष्टीरक्षक देखील दाद देत असताना पाहायला मिळाला। 7 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत। 3 चेंडूंचा खेळ इथून परिपूर्ण झालेला आहे। 2 संघांमध्ये सुरू असलेली ही कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध आपण पाहतोय। एका बाजूने तानसा किंग तानसा आणि विपक्षामध्ये विहा 11 भामटपाडा असे संघ खेळत आहेत। काल संध्याकाळचं सत्र काही गाजवलं टुकाने। अप्रतिम 6 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता असताना एक इकॉनॉमिकल षटक त्याच्या माध्यमातून प्रेझेंट करण्यात आलं आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थाने पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा त्याने उचलला। एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सुरुवात केली होती अंडरआर्म क्रिकेट पासून, पुढे जाऊन कबड्डीमध्ये त्याने शिरकाव केला आणि ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील पालघर क्रिकेटच्या क्षितिज वलयावर स्वतःचा ब्रँड खूप छान पद्धतीने ज्याने कोरलाय असा टुका आपल्याला पाहायला मिळतोय। फुटो स्वरूपातील चेंडू ऑफ स्टंपच्या पलीकडे चपल होऊन सुंदर फटका, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे। गौरव पाटीलच्या बॅट मधून हा अग्री प्रीमियर लीग चौकार। धन्यवाद डिस्क जॉकी सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून आमच्या लाडक्या रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं मन रिझविणारं संगीत आपण ऐकत आलात या 6 दिवसांमध्ये। बॉलर तयार, यावेळेला आपण पाहू शकाल खूप छान पद्धतीने स्ट्रेट बॅटचा वापर क्रिकेटमधील हे खऱ्या अर्थाने एका फलंदाजासाठी ब्रह्मास्त्र म्हणूनच ओळखलं गेलंय। तुम्ही व्ही फॅक्टर मध्ये जितकं जास्त खेळाल तितक्या धावा मात्र येणाऱ्या अगणित असणार आहेत। आणि सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतायत सरपाड्याचा ब्रँड अर्थातच मुख्य खेळपट्टीवर गौरव पाटील खूप छान पद्धतीने फलंदाजी करतोय। धावफलक जाऊन पोहोचले फलकावर। ते एकंदरीत पहिल्या षटकाच्या अधिकृत समाप्ती अखेर 16 या अंकावर अमर पाटील गुणलेखकाची भूमिका खूप छान पद्धतीने अदा करतायत। एक गुणलेखक आदर्श कसा असावा याचं एक फॉर एक्झाम्पल खूप कमी कालावधीमध्ये मायकोपचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने
5 जानेवारी 1971 मध्ये पहिले 2 गुणलेखक निवडण्यात आले वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. MP रिंगम अँड GGS सॉल्स त्यांची परिपूर्ण आठवण करून देणारा हे गुणलेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या साथीने मेहुल भाडोलीचा हा ब्रँड आणि साहिल विलास पाटील गेली 8 ते 10 वर्ष या क्रिकेटची सेवा करतायत ॲज अ टेक्निशियन म्हणून सुरुवात केली पाटील नेटवर्क पासून आणि आज मात्र त्यांच्या नावाला मोठी मागणी. ही स्ट्रॉंग टीम आहे खऱ्या अर्थाने. विश्वास पाटील यांनी प्रेझेंट केलंय. 2 कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने दुबई रिटर्न मनीष निजाई दातिवरे गावचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या विरार येथे स्थायिक आहेत आणि मोठमोठ्या अगदी दिल्ली बिग बॅश सारखी स्पर्धा देखील त्यांनी कव्हर केली. मीराबाईंदर बिग बॅश लीग त्यांनी कव्हर केली. धडाकेबाज चषक त्यांनी कव्हर केला आणि त्यांच्या साथीने बहाडोली सब ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. मुनीत कुडू असे 2 स्टार कॅमेरामॅन सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन आहेत. कव्हर ड्राईव्हचा फटका विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने तुषार गरातच्या बॅट मधून इनटू द गॅप मध्ये सजवला गेलाय. खूप छान पद्धतीने बॅटचा फ्लो बघायला मिळाला अद्वितीय स्वरूपामध्ये आणि रनिंग बिटवीन द विकेट्स तुम्ही बघा. अगदी कसोशीने शिताफीने शीघ्र गतीने जलद गतीने अति द्रुत गतीने चांगल्या कोलॅबरेशन सहित कोऑर्डिनेशन सहित जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. तुषार गरत अँड गौरव पाटील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 19 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 जे ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतं रोहिदास किणी. इथून मात्र विचार करत असेल जेव्हा संघामधील भरवशाचा फ्रंटलाईन गोलंदाज पहिलं षटक महागडा हाताळतो ना तेव्हा कुठेतरी दुसऱ्या गोलंदाजावरती जबाबदारी वाढलेली असते. कारण त्याला पुनरागमन करायचं असतं. विकेट टेकिंग ॲबिलिटी दर्शवायची असते आणि कुठेतरी धावसंख्येला अंकुश लावण्याच्या प्रयत्नामध्ये रोहिदास किणी मात्र यशस्वी ठरतील का येणारी वेळ दर्शवेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहू शकाल खूप छान पद्धतीने ऑन साइडला सजवलेला फटका सिंगल मिळते. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी क्रिएट होऊ लागले दोन्ही देखील फलंदाजांमध्ये. आतापर्यंत 20 धावा आपण पाहतोय. हे दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. करंट रन रेट मात्र झेप घेत असताना पाहायला मिळतो अगदी मोठ्या दिशेने. अगदी पहिले 3 दिवस जर आपण पाहिले तर गोलंदाजांच्या प्रेमात ही खेळपट्टी होती. स्पर्धेच्या 4थ्या दिवसामध्ये चेतन पाटील सरपाड्याचा ब्रँड अर्धशतकाला कुठेतरी फलंदाजांना वाव मिळाला. परंतु कालच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व या खेळपट्टीवरती आपण पाहिलेलं आहे. पिच क्युरेटरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने हे पिच बनवण्यात आलेलं आहे. गोलंदाज यशस्वी ठरलेत मोठ्या प्रमाणावरती. परंतु आज आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा फलंदाज येथे हवी. गोलंदाज आणि फलंदाजांसाठी पोषक असं हे क्रीडांगण नूतन नगर माकणीचं आपल्याला पाहायला मिळतं. 21 ऑन बोर्ड 21 धावा या फलकावर विदाउट लॉस ही स्थिती पाहायला मिळते. चांगली सुरुवात मिळाली किंग या संघाला. खूप छान पद्धतीने यावेळेस मात्र हलकासा ऑफस्टमच्या पलीकडे शफल झाला होता. गौरव खेळायचं होतं लॉंग लेग आणि डीप फाईन लेगच्या परिक्षेत्रामध्ये. अपेक्षा भंग झाला त्याचा. थोडासा निराश बघा स्वतःवरतीच पंच काय दर्शवत आहेत. 22च्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मात्र धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 22 ऑन बोर्ड 22 धावा फलकावर. पहिल्या षटकावर एकंदरीत पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या. त्यानंतर 3 सिंगल आपण पाहिलेले आहेत. रोहिदास किनी आतापर्यंत इकॉनॉमिकल ठरलाय या षटकामध्ये. परंतु उर्वरित जे 2 चेंडू आहेत त्या 2 चेंडूंवरती कशा रीतीने फटके सजवणार तुषार गरत हे बघण्यासारखं आहे. कारण पहिले 4 चेंडू जरी तुम्ही इकॉनॉमिकल हाताळले असतील तरी देखील स्टायलिश फिनिश करण्याकरिता फलंदाज देखील तितकेच उत्सुक. यॉर्कलेनचा चेंडू होता. खूप छान पद्धतीने खोलवर टप्प्याला प्राधान्य देत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहिदास किणी याचं हे सुंदर आणि अद्वितीय स्वरूपाचं षटक राहिलं. आतापर्यंत विकेट आलेली नाहीये परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या 16 धावा आल्या होत्या त्याला थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न त्याने केलाय. चांगली गोलंदाजी 5 चेंडूंमध्ये. येथे विकेट हवा आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. साईडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. विहा 11 भामटपाडा आतापर्यंत या स्पर्धेअंतर्गत टेबल टॉपर राहिलेले आहेत. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. 24 धावा फलकावर जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पीत. आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत. Hero wali personality
धन्यवाद डिस्क जॉकी संजय किणी जे संघ मालक आहेत भामटपाड्यामधील हे कोहिनूर अनमोल रत्न आणि त्यांच्यावरतीच आधारलेलं हे सुश्राव्य असं कर्णमधुर संगीत आपण ऐकलंय. युट्यूबच्या माध्यमातून मनोज पाटील जॉईन झालेले आहेत, त्यांच्या मी शतशः आभार व्यक्त करतोय. खूप चांगली कॉमेंट त्यांनी पास केलेले आहे. निशांत वजे जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील खूप सरस स्वागत. अनिकेत पाटील, अनिकेत ठाकूर, सुनील गरत. आणि ही आगरी प्रीमियर लीग आहे. खरं तर पालघर जिल्ह्याचा आपण विचार केला तर पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड या 8ही तालुक्यांमधील एक यशस्वी लीग स्पर्धा म्हणून उच्च श्रेणीवर असीम उंचीवर जाऊन पोचलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पारगावच्या मैदानामध्ये एक छोटंसं रोपटं लावलं 8 वर्षांपूर्वी आणि आज त्याच रोपट्याचं वटवृक्षात झालेलं हे रूपांतर अतिशय भव्य, दिव्य, महाकाय, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, अग्रमानांकित, अग्रवलयांकित, अद्वितीय स्वरूपाची स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. VH11 भामटपाडा संघमालक खुश असतील ज्या प्रकारे करंट रन रेट 12 आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटो स्वरूपातील चेंडू ऑन साइडला खूप छान पद्धतीने सरळ मात्र अद्वितीय स्वरूपात फटक्याची निवड चौकाराकरिता डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना गौरव पाटील ब्रँड ऑफ सरपाडा या सामन्यामध्ये झुंजार, ज्वलंत, जिवंत. चला आता विमरकरिता रिव्ह्यू देखील घेण्यात आलेला आहे, जे या स्पर्धेमध्ये ऍडिशनल पार्ट आपण पाहतोय. कुठल्याही संघाचं नुकसान होऊ नये या कारणास्तव मात्र आपण पाहिलेलं आहे की रिव्ह्यूचे ऑप्शन मोठ्या प्रमाणावरती ठेवण्यात आलेले आहेत. ऑफिशियल्स आपण या विमरकरिता विरलजी नायर यांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये निरीक्षण आणि परीक्षण फलंदाजी करणाऱ्या संघाचा हा रिव्ह्यू आहे. एकंदरीत विरलजी नायर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोचविण्यात आलेली आहे आणि येथून जर विमर नसला तर मात्र रिव्ह्यू लॉस देखील होईल. जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून बघूयात काय डिसिजन येतोय एक्झॅक्टली. आशुतोष व्यवहारे ब्रँड ऑफ बोरिवली सद्यस्थितीमध्ये निरीक्षण तथा परीक्षण करतायत. डिसिजन पेंडिंग आहे. खूप चांगलं ॲज अ टेक्निशियन म्हणून साहिल विलास पाटील ब्रँड ऑफ बहाडोली यांचं सुंदर कार्य आणि थोड्याच वेळामध्ये तो निर्णय मात्र पोहोचेल आपल्यापर्यंत. इट्स अ नो बॉल. यातून खराब चेंडूचे संकेत थर्ड अंपायरच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेले आहेत आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. हे मात्र ठळक शब्दांमध्ये कोरलं MCAच्या पुस्तकांमध्ये आणि येथून मात्र फ्री हिटचे संकेत. डीजे ऑपरेटर सुभाष कदम देखील सावध, साक्षपी, दक्ष आणि जागरूक पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने त्यांनी दर्शवलं की येणारा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. फटका तर फसलाय परंतु फ्री हिटचं या ठिकाणी प्रावधान मिळालंय आणि त्या प्रलोभनाचा खूप चांगला फायदा उचललाय. परंतु येथे काय घडलंय, कॉलिंगचा हलकासा त्या ठिकाणी अभाव, जुगलबंदीचा अभाव, कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन, समय सूचकतेचा अभाव मात्र त्या ठिकाणी आढळला आणि त्या टेम्पटेशन मध्ये फलंदाज बाद. वेलकम बॅक. अमर पाटील या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. दर्पण अर्थातच बंटी दादा खूप चांगल्या कॉमेंट्स पास करतायत. त्या सर्व श्रोत्यांचं आम्ही अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साईश ठाकूर, बिरवाडीचा हा ब्रँड आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये ज्याने स्वतःच्या नावाची दखल घेण्यास पालघरवासियांना भाग पडले असा हा अष्टपैलू खेळाडू सद्यस्थितीमध्ये VH11 भामटपाडा या संघाच्या माध्यमातून फलंदाजी मार्कवर येऊन पोहोचलाय. जबरदस्त पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. विरल नायर, अजित म्हात्रे, आशुतोष व्यवहारे, संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण त्यांनी केलेलं आहे पंचांच्या विश्वामध्ये. भीम पराक्रम करणारे असे हे दिग्गज पंच. काय फटका सजवलाय
एलिव्हेशन मिळालंय, टायमिंगचा कुठल्याही प्रकारे अभाव नव्हता, अगदी प्रॉपर क्रिकेटचं मादक अनुवादक सौंदर्य दर्शवणारा अनुपम निरुपम असा हा चौकार आलाय बघा. ऍक्शन रिप्लाय मध्ये विराट प्रेम कोहली याचा ट्रेडमार्क असणारा लॉफ्टेड जणू काही कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये. काय बॅटचा फ्लो होता, जबरदस्त विप फॅक्टर मध्ये क्रिकेटच्या पुस्तकातील तंत्र शुद्ध फटका या ठिकाणी सजवला गेलाय. साईश ठाकूर ब्रँड ऑफ बिरवाडी याच्या बॅट मधून सॉलिड बॅटिंग, जबरदस्त पद्धतीने, अगदी पायांचा कुठल्याही प्रकारे जास्त वापर केला नाही, खडे खडे एका जागेत उभा राहिला आणि तदनंतर आय कोऑर्डिनेशन, आय कोलॅबरेशन किती स्ट्रॉंग, अगदी चेंडूवरील करडी नजर त्या ठिकाणी दर्शवली ती साईश ठाकूरने. सुपर बॅटिंग. आता 34 धावा फलकावरती आपण पाहतोय. 34. मोहित मडवी बॉलिंग ट्रॅकवर. एका बाजूने मोहित मडवीला आपण पाहतोय. खरं तर युट्यूबच्या माध्यमातून खूप चांगली कॉमेंट पास करण्यात आली होती, श्रोत्यांच्या माध्यमातून. खूप कमी कालावधीमध्ये मोहित मडवी याने टेनिस क्रिकेटमध्ये गगन भरारी गरुड झेप घेतलेली आहे, त्याचा इंटरव्ह्यू जरूर घ्या. आणि ह्या सामन्यानंतर आपण मोहित मडवीला देखील मेगा स्क्रीनवरती घेऊन येणार जरूर आहोत. जबरदस्त प्रदर्शन या देखील खेळाडूचं सद्यस्थितीमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. इथे कंट्रोल ढासळलं. पंच दर्शवतायत नो बॉल. बॉलिंग क्रीज मध्ये बिघाड आपण पाहू शकतायत ऍक्शन रिप्लाय मध्ये. आणि काय वर्क आहे इथे मात्र मी कॅमेरामॅनचं कौतुक करेन. अर्थातच मनीष निजाई ब्रँड ऑफ दातिवरे आणि त्यांच्या साथीने मुनीत कुडू ब्रँड ऑफ बाडोली. जबरदस्त ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारे फुट मात्र चुकीच्या पद्धतीने लँड झाला आणि त्याचा फटका बसलाय तो गोलंदाजाला. इथून धावसंख्या झालेली आहे 36. 36 धावा या प्रोग्रेस कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक जे प्रगती पथावरती आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये नेत्रलोचक, नेत्र दीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम, अद्वितीय, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, उच्च श्रेणीय, उच्च स्तरीय स्पर्धा अग्री प्रीमियर लीग जो जणू काही अग्री समाजाच्या वर्ल्ड कप म्हणून संबोधला जातोय सद्यस्थितीमध्ये तुम्हा आम्हा सर्वांच्या नजरेसमोर. साईडला सजवलेला फटका फ्री हिटच्या चेंडूवर जबरदस्त फ्री होत असताना कव्हर ड्राईव्हचे फटके मात्र नेत्र दीपक पाहायला मिळत आहेत आज फलंदाजांच्या माध्यमातून. आणि बघा सर्व समर्पण स्वतःची विकेट राखण्याकरिता भूमातेला आलिंगन देत असताना साईश ठाकूर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत ही फलंदाजी राहिली. तुषार गरत ऍज अ सिनियर खेळाडू म्हणून बघा कशा पद्धतीने तो कानमंत्र देतो, हे आवश्यक आहे क्रिकेटमध्ये. यास पंच काय सांगतायत? चेंडूंची संख्या आतापर्यंत ऍक्युरेट आपण पाहू शकतायत. 3 चेंडू फेकून झालेले आहेत गुणलेखकांच्या माध्यमातून. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचविली जाते. टुका खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. जो नवीन फलंदाज आहे साईश, अनुभव जरी कमी असला टॅलेंट प्रचंड आहे साईशकडे, त्याला कानमंत्र देतोय. येथून वाईट बॉल, चेंडूवरचा कंट्रोल प्रचंड ढासळलं या षटकामध्ये. आतापर्यंत खराब चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर 1, 2, 3, 4 खराब चेंडू या षटकामध्ये आलेले आहेत. खरं तर धाकटी डहाणू प्रीमियर लीग मध्ये गेलो होतो समालोचनासाठी. तेथे मात्र करण अंबिरे आणि प्रीतम बारी यांनी मला सांगितलं की एक गोलंदाज म्हणून तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर चेंडूवरचा कंट्रोल आणि प्रचंड सराव या 2 गोष्टी खूपच महत्त्वपूर्ण गणल्या जातात. त्या दरम्यान सुंदर फटका आलाय. अगदी चेंडू फार वेगाने निघून जातोय सीमारेषा पलीकडे. विहा 11 भामटपाडा डगआउटच्या स्वागतासाठी हा चौकार. एका गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये, त्याच्या कारकिर्दीमध्ये कंट्रोलचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे. जवळजवळ सकाळच्या सत्रामध्ये 15 ते 20 किलोमीटर रनिंग आणि तदनंतर नेट प्रॅक्टिस मध्ये सलग 100 चेंडू फेकण्याचा सराव खऱ्या अर्थाने करताना ते 2 खेळाडू. आणि म्हणूनच आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून प्रीतम बारीची निवड मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. आगरी समाज देखील मागे नाहीये. अनेक खेळाडूंनी स्वतःच्या नावाचा डंका आज मात्र पिटलेला आहे. ती माहिती आपण घेऊन येऊयात. या षटकानंतर बॉलर तयार. सुरेख पद्धतीने आपण पाहू शकताय जणू काही लेग ग्लान्सचा फटका. शॉट लेग परिक्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावला. तत्पूर्वी मिळते ती सिंगल. चांगली टोटल आपण पाहतोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळालं, परंतु कुठे ना कुठेतरी दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांसाठी पोषक असं वातावरण सुजलाम सुफलाम अशा या माकणे क्रीडा नगरीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. 43 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचं एकंदरीत चेंडू घेऊन मोहित मडवी प्रचंड महागडा ठरलाय. या षटकामध्ये 19 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत.
ऑन साइडला सजवलेला फटका वायडिश लॉंगॉन परिक्षेत्रामध्ये अगदी काऊ फेस आणि वायडिश लॉंगॉनच्या सेंटरला खूप चांगल्या पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण आहे. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. तब्बल 20 धावांचं महागडं षटक हाताळून मोहित मडवी याने अधिकृत असं आपलं षटक समाप्त केलेलं आहे. 44 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. कुठेतरी षटक प्रचंड महागडं बघायला मिळालं. आता ऐकूयात आपण एक ब्लॉकबस्टर सॉन्ग आणि येऊयात चौथ्या षटकामध्ये. पालखी निघाली मानाची शिरडी गावाला, पालखी निघाली मानाची शिरडी गावाला. धन्यवाद डिस्क जॉकी आदरणीय मनोज गावड मामाश्री आणि आदरणीय सन्माननीय कमलाकरजी पाटील पिताश्री यांच्याकडून गौरव पाटील यांच्या उत्कृष्ट फलंदाजीकरिता एकंदरीत 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनोज गावड यांच्याकडून 200 रुपये, मामाश्री आणि पिताश्री कमलाकरजी पाटील यांच्याकडून 300 रुपये. गौरव पाटील याच्या सदाबहार फलंदाजीकरिता 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. 44 धावा या फलकावरती आपण पाहतोय. तुषार गरज 7 चेंडूंमध्ये 13 या अंकावर फलंदाजी करतोय. साईश ठाकूरच्या बॅटमधून 4 चेंडूंमध्ये 6 धावा या फलकावरती. आता हलकीशी पार्टनरशिप मात्र या ठिकाणी रचली जाते. साईश ठाकूर आणि टुका यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने भागीदारीचा मात्र या ठिकाणी उदय होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2024 आणि 2025 या कॅलेंडर इयर गाजवलं खरं तर. हॅरी ब्रुक्स आणि जो रूट या 2 फलंदाजांनी 454 धावांची भागीदारी केली आणि जवळजवळ 70 वर्षांपूर्वीचा जो रेकॉर्ड होता बिल पॉन्सपॉट आणि त्यांच्या साथीने डॉन ब्रॅडमन यांनी जी 451 धावांची भागीदारी केली होती तो रेकॉर्ड मात्र 2024च्या कॅलेंडर इयर मध्ये ब्रेक करण्यात आला. हॅरी ब्रुक्स आणि जो रूट या 2 फलंदाजांच्या माध्यमातून सध्या साईश ठाकूर आणि तुषार गरज चांगली भागीदारी या ठिकाणी रचतायत. 44 धावा झालेल्या आहेत. आजचा दिवस देखील ऐतिहासिक आपण पाहतोय. आज 11 जानेवारी आहे आणि भारतीय संघातील अतिशय सज्जन खेळाडू ज्याने शेवटपर्यंत आपली डिग्निटी जोपासली, प्रतिष्ठा जोपासली असा राहुल शरद द्रविड याचा जन्मदिवस आहे. 11 जानेवारी 1973 आणि एक महानायक खेळाडू मिस्टर डिपेंडेबल द वॉल म्हणून कसोटी क्रिकेटच्या परिपटलावर तब्बल 13,288 धावा 164 सामन्यांमध्ये 36 शतकांसहित त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या आणि वन डे फॉर्मॅट मध्ये जबरदस्त 10,889 धावा 12 शतकांसहित. आणि आज त्या खेळाडूचा जन्मदिवस आहे. बघा क्रिकेट तर सगळेच खेळतात परंतु राहुल शरद द्रविडने आपल्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक खेळाडू आणि एक प्रशिक्षक म्हणून जो गोड स्वभाव दाखवला ना तो खरंच राहुल द्रविडची उंची एका वेगळ्या असीम तेवर घेऊन जात असताना बघायला मिळाला. आणि म्हणूनच तुमचा स्वभाव खूप मॅटर करतो. तुम्ही कुठल्याही कार्यक्षेत्रात असा गर्व ही भूमिका तुमच्याकडे नसायला हवी आहे ते मात्र आपण पाहू शकतायत. जबरदस्त रोहिदास किनी हा गोलंदाज सध्या मात्र कारगर ठरतोय तानसा किंग तानसा संघाकरिता. या आधीचं षटक देखील इकॉनॉमिकल राहिलं होतं रोहिदास आणि तदनंतर फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. तुषार गरजच्या खेळीस पूर्णविराम गॉन. धन्यवाद डिस्क जॉकी सुभाषजी कदम यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय सुपरस्टार आयकॉन खेळाडू सुशांत किन्नी ब्रँड ऑफ भामटपाडा. बघा यंदाच्या आग्री प्रीमियर लीग मध्ये जे 40+ मधील खेळाडू आहेत धावांचे टोटल आहे 45 फलंदाजाच्या माहितीसाठी. त्या 40+ मधील खेळाडूंनी खूप चांगली छाप सोडले. संजय घरत यांना आपण पाहिलं. शिवनसई ग्रामपंचायतचे उपसरपंच महोदय खूप चांगला खेळ त्यांचा राहिलाय यंदाच्या आग्री प्रीमियर लीग मध्ये. सध्या आपण कोपरचा ब्रँड पाहतोय रोहिदास किणी यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आमच्याकडे अनुभव आहे. अनुभवाचं एक मोठं गाठोडं घेऊन आम्ही आलेलो आहोत या स्पर्धेमध्ये. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. तो क्रिकेटच्या परिपटलावर आणि तेच दर्शवलंय रोहिदास
किने यांनी ऑन साइडला सजवलेला फटका चेंडूच मात्र सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. विहा 11 भामटपाडा डगआउटच्या स्वागतासाठी हा षटकार काय सुरुवात केलंय. सुशांत किनी भामटपाड्याचा हा ब्रँड दर्शवून देतोय की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ऍज अ सुपरस्टार आयकॉन म्हणून मला का निवडलं जातं. खडे खडे स्ट्रॉंग बॉटम हँड आणि जबरदस्त बॅकलिफ्टचा वापर करत असताना हा षटकार आलाय. रोहित शर्माची परिपूर्ण आठवण करून देणारा फटका सुशांत किनीच्या बॅटमधून. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावर पहिला असा फलंदाज ज्याने 500 षटकारांचा रेकॉर्ड मात्र खऱ्या अर्थाने परिपूर्ण केला. आणि सुशांत किनी काय फलंदाज, अगदी आल्या आल्या डगआउट मधून सेट होऊन आलाय जणू काही. विहा 11 भामटपाडा संघ जर या सामन्यामध्ये विजयी होतोय तर थेट त्यांच्या नावासमोर क्यू अर्थातच क्वालिफाय मात्र हे टॅग ऍड होईल. आणि म्हणूनच या सामन्यामध्ये आतापर्यंत तरी आपण पाहिलंय अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण. सुशांत किनी पहिल्या चेंडूवरती षटकार खेचणं ते देखील आग्री प्रीमियर लीग सारख्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये साधी सोपी गोष्ट नाहीये. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 52 या अंकावर. कारण जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये उतरता खरं तर मैदानाच्या बाहेर बसून सामना बघणं ही सोपी गोष्ट आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर एक कर्तब गाजवणं त्या खेळाडूलाच ठाऊक असतं की हृदयाची स्पंदनं किती वाढलेली असतात की तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा परंतु ही स्थिती जरूर येते. छान पद्धतीने ऑफसाइड द ऑफ स्टंप या चेंडूची लेंथ अँड लाईन. रोहिदास किनीचा स्पेल मात्र आकर्षक राहिला. 2 षटकं रोहिदासने हाताळली आणि 2 षटकांमध्ये 14 धावा खर्च करत त्याने 1 गडी गारद केलेला आहे. 4 षटकांचा अधिकृत खेळ समाप्ती अखेर झालाय. 52 धावा फलकावर. ऐकूयात एक ब्लॉकबस्टर सॉन्ग आणि येऊयात पुढील षटकामध्ये. वेलकम बॅक. एका बाजूने आदरणीय अभिजितजी केणी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तानसा किंग तानसा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकतायत इन ऍक्शन संघ खेळतोय विहा 11 भामटपाडा. आदरणीय संजय किणी भामटपाडा गावातील हे अनमोल रत्न ज्यांनी संघ मात्र प्रेझेंट केलाय. 52 धावा फलकावर. आणि हळूहळू आपण पाहू शकतायत युट्यूबच्या माध्यमातून अनेक आमचे श्रोते जे जोडले गेलेत. शुभम सासे थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. त्यानंतर केसरीनाथ मडवी ज्यांनी या खानिवडे संघाच्या विजयाकरिता अनेक शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचे देखील मनापासून आभार. अक्षयजी पांडव यांच्या समालोचनासाठी देखील खूप चांगली कॉमेंट पाहायला मिळते. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर या आवाजाचा दबदबा आहे. व्हॉइस ऑफ इंडिया अर्थातच हरीश पांड्या यांच्या समवेत देखील ज्यांनी माईक शेअर केलेला आहे आणि असे हे दिग्गज समालोचक त्यांचं देखील तोंड भरून कौतुक होतंय. ते लाईव्ह चॅटच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय मनोज किशोर पाटील यांचा सुमधुर आवाज आपण ऐकू शकलात. गेल्या 8 वर्षांमध्ये ज्यांच्याकडे संपूर्ण आकडेवारी आहे या स्पर्धेची आणि या स्पर्धेकरिता लाभलेले प्रमुख समालोचक म्हणून देखील त्यांची ओळख. धावांची संख्या 52 या अंकावर. 2 गडी गारद. बॉलर तयार. मोहित. स्ट्रेट बॅटचा वापर तर होता परंतु बॅटच्या स्वीट स्पॉटला चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय शॉट बॅकवर्ड पॉइंट परिक्षेत्रामध्ये या चेंडूची ट्रॅव्हलिंग बघायला मिळाली. 1 धाव येते. मोहित मडवी या आधीच्या षटकामध्ये महागडा ठरला होता. ती सुधारणा करेल का? इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. क्रिकेटमध्ये सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि असे किस्से आपण याआधी देखील बऱ्याचदा पाहिलेले आहेत आणि मोहित मडवी क्षमतेने शृंगारलेला खेळाडू आहे. ते देखील वाईड आलाय. कंट्रोल निश्चित स्वरूपामध्ये ढासळलेला आहे. विरल नायर यांचा इशारा आपण पाहू शकतायत. वाईड बॉल. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 22. 54 या अंकावरती धावफलक जाऊन विसावलाय. आपण आग्री प्रीमियर लीग क्रिकेटचा नेत्र दीपक दैदिप्यमान आरस पाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा याची देहा याची डोळा अनुभवू शकतात. फक्त नाव नाहीये तर हा एक प्रचंड मोठा ब्रँड बनलाय. तो पालघर क्रिकेटच्या क्षितिज वलयावर आदरणीय देवानंद कृष्णा वजे आणि त्यांच्या संपूर्ण टीमची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा आपल्याला अनुभवायला मिळते. मोहित वन्स अगेन यावर ऑन साइडला स्मॅश केलंय. काऊ फेजला क्लिअर करत असताना हवेच्या लाटांवर स्वार होऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. फटक्यामध्ये आहे विलक्षण वजन. धावा येतील अर्धा डझन. काय विस्मयकारक फलंदाजी चित्रभानू. ज्वलंत स्वरूप मात्र या ठिकाणी चक्षुविहंगम स्वरूपाची फलंदाजी आपल्याला अनुभवायला मिळते. मुख्य खेळ पट्टीवर साईश ठाकूर बिरवाडीचा ब्रँड. सुपर बॅटिंग. फुटोज आहे ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका खेळला गेलाय. जबरदस्त फलंदाजी. माझ्याकडे 360 डिग्री मध्ये खेळण्याची क्षमता आहे हे साईश ठाकूरने दाखवून दिलं. या आधीच्या चेंडूवर काऊ फेजला क्लिअर केला आणि तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा आहे क्रॅकिंग स्ट्रोक ऑफ स्टंपच्या पलीकडे हलकासा शफल होऊन सुंदर पदल आली त्याच्या सहाय्याने. हा जबरदस्त देखना सौंदर्यवर्धक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 64. 64 धावा. हे 5वं षटक आपण पाहतोय. मोहित मडवी या सामन्यामध्ये मात्र एक्सपेन्सिव्ह ठरलाय. बघा हे क्रिकेट आहे. इथे कुणालाच सोडलं जात नाही. मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा असा हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणतात ना क्रिकेट खेळ नाहीये बच्चो का. या पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. आतापर्यंत 64 धावा फलकावर. 2 गडी गारद. म्हणजे स्टुअर्ट ब्रॉड सारखा एक महान गोलंदाज ज्याने 500 पेक्षा जास्त गडी बाद केले कसोटी क्रिकेटमध्ये, परंतु त्याच्या विरोधात जसप्रीत बुमराहने एका षटकात 35 धावा देखील ठोकल्या. तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावांचा. आणि म्हणून क्रिकेटपेक्षा मोठं कुणीच नाहीये. आतापर्यंत इतिहास साक्षीदार राहिला आहे आणि आज मोहित मडवीच्या बाबतीत ते घडलंय. त्याने 11 चेंडूंमध्ये 32 धावा खर्च केलेल्या आहेत. हा एक्सपेन्सिव्ह स्पेल राहिला. 64 धावा फलकावर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. ब्रेड अँड बटर डिलिव्हरी होती. खरं तर फलंदाज फायदा उचलू शकला नाही. पंचांकडे दाद मागतायत आणि येथे मात्र रिव्ह्यू दर्शवण्यात आलेला आहे. उंचीचं निरीक्षण तथा परीक्षण करावं, कारण आपण पाहू शकाल दाद त्या ठिकाणी मागली जाते आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा डिसिजन मात्र पेंडिंग राहिलाय. अगदी थोड्याच वेळामध्ये सुयोग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ वाईड बॉल. खराब चेंडू. पंचांच्या माध्यमातून आशुतोषजी व्यवहारे यांचं जबरदस्त असं एक कार्य आपल्याला पाहायला मिळतं. बोरिवलीवरून बिलॉंग करतायत सध्या. पालघर जिल्ह्यामध्ये सरांच्या नावाचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच माध्यमातून परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पोहोचविला गेलाय. 65 धावा फलकावर. 65 ऑन बोर्ड आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद आपण घेऊ शकतायत. अग्री प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मोहित मडवी षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. इथून आपण पाहू शकतायत लेग स्टंपच्या वरून हलकासा हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. अधिकृत स्वरूपामध्ये ॲक्युरेट 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 65 धावा. विहा 11 भामटपाडा या संघाच्या माध्यमातून प्रोग्रेस कार्डवर. ऐकूयात एक सुश्राव्य संगीत आणि येऊयात शेवटच्या षटकामध्ये. आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग. हे आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग. आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग. आल्या संकटी माझ्या पाठीशी सदा तू उभी राह ग. 65 धावा फलकावर. खूप चांगल्या कॉमेंट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते नितेश पाटील बहाडोलीचा हा ब्रँड ज्यांच्या माध्यमातून आमच्या समालोचनासाठी कॉमेंट आलेले आहे. त्यांच्या मनापासून आभार. तसेच निखिल आठवले यांनी मनोज किशोर पाटील यांच्या सुमधुर समालोचनाचं कौतुक केलंय. ते युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रचंड अनुभवी असे समालोचक आहेत आणि त्यांच्या समालोचनाचं कौतुक हे व्हायलाच पाहिजे. बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि तो झोकून दिलाय. आग्री प्रीमियर लीग मध्ये 8 वर्ष जे अविरतपणे, सदोदितपणे, अखंडपणे आणि अव्याहतपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षयजी पांडव जे यंदा मात्र जवळजवळ ज्यांनी स्पर्धेचे पहिले
4 दिवस खूप छान पद्धतीने कव्हर केले. आज 6व्या दिवसामध्ये देखील आणि त्यांचं देखील अगदी घवघवीत असं कौतुक. ओळ्यात मैदानाच्या आतमध्ये पंच दर्शवतायत ते वाईट बॉल आहे, खराब चेंडूचे संकेत देण्यात आलेले आहेत. आता 66 धावा आजच्या दिवसातील ही सर्वात मोठी टोटल आपल्याला आतापर्यंत तरी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ॲम्स्टेलविनच्या मैदानामध्ये आपण पाहिलं होतं, इंग्लंड संघाने वर्ल्ड रेकॉर्ड केला 498 धावांचा. जबरदस्त वन डे फॉर्मॅटमधील सर्वाधिक मोठी धावसंख्या. आणि इथे आगरी प्रीमियर लीग या 6व्या दिवसामध्ये ही चांगली टोटल आपण पाहिलंय. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. लेट टू डिसिजन अपडेट करण्यात आलाय आणि येथून मात्र फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं या ठिकाणी पतन आपण पाहतोय. ही चांगली टोटल आहे. अमर पाटील यांना आम्ही विचारला की या स्पर्धेमधील सर्वाधिक धावसंख्येचा आकडा कोणता आहे, तर आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवतील. कौस्तुभ पाटील देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आगरवाडीचा हा ब्रँड खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेकरिता प्रत्येक आकडेवारी सुयोग्य आणि योग्य पद्धतीने जे पोहोचवित आहेत. आतापर्यंत रेकॉर्ड जर आपण पाहिला तर GT11 माकणे गौरव तर यांच्या संघाने 86 धावांचा रेकॉर्ड केला होता. मला तरी वाटतं चेतनचं अर्धशतक त्या सामन्यामध्ये आलं असावं आणि केवळ 31 चेंडूंमध्ये हा रेकॉर्ड एस्टॅब्लिश करण्यात आला होता. 5 षटकं आणि एका चेंडूमध्ये जबरदस्त 86 धावांचा रेकॉर्ड या स्पर्धेअंतर्गत हायेस्ट इनिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. अगदी तशा पद्धतीने या सामन्यामध्ये देखील चांगली टोटल आपण पाहिले. 66 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना विहा 11 भामटपाडा या संघाच्या माध्यमातून संघ मालक ज्या पद्धतीने मात्र प्रदर्शन झालंय 100% खुश असणार आपल्या फलंदाजींच्या कामगिरीवर. अद्वितीय अशी कामगिरी राहिली. संजयजी किणी जे संघ मालक आहेत त्यांना आनंदाचे संकेत देणारी ही फलंदाजी राहिले. 66 धावा. अजूनही 5 चेंडू उर्वरित. बॉलर तयार ओमकार पाटील. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला धाडले गेलेत. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण ओमकार पाटील याच्या माध्यमातून. आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग, उच्च श्रेणीय गोलंदाजीचं पृथक्करण. चांदीपचा हा ब्रँड आपण पाहतोय खूप कमी वयामध्ये काय गोलंदाजी करतोय. आता ऑन हॅट्रिक आहे आणि आगरी प्रीमियर लीग मध्ये जर तुम्ही विकेट हॅट्रिक घेतले ना तर अगदी म्हातारे होण्यापर्यंत तुमच्या ती स्मरणामध्ये राहणार. अगदी आपल्या नातवंडांना देखील तुम्ही छाती टोकून सांगू शकाल की मी आगरी प्रीमियर लीग मध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. आता ओमकार पाटीलकडे खूप कमी वयात ही संधी चालून आलंय, परंतु संधीचं सोनं करेल का हे बघण्यासारखं आहे. 16 सप्टेंबर 2007 मध्ये आपण पाहिलं T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधील फर्स्ट एव्हर विकेट हॅट्रिक जी परिपूर्ण करण्यात आली होती ब्रेट ली याच्या माध्यमातून. भारतासाठी पहिली विकेट हॅट्रिक वन डे फॉर्मॅटमध्ये 31 ऑक्टोबर 1987 च्या दिवसामध्ये नियाज क्रिकेट स्टेडियम हैदराबादच्या मैदानामध्ये चेतन शर्माच्या माध्यमातून आपण पाहिले. इंडियन प्रीमियर लीग मधील पहिली हॅट्रिक 10 मे 2008 मध्ये लक्ष्मीपती बालाजी याच्या माध्यमातून आपण पाहिले. आणि कसोटी क्रीडा विश्वातील पहिली हॅट्रिक 2 जानेवारी 1879 मध्ये फ्रेड स्पॅपर त्याने परिपूर्ण केली होती. आता चांदीपचा ब्रँड ओमकार ती कामगिरी करेल का आगरी प्रीमियर लीग मध्ये. काय चेंडू होता. येथून मात्र पंच दर्शवतायत की बघूया निरीक्षण आणि परीक्षण केल्यानंतर एक्झॅक्टली काय डिसिजन आहे. पंच वाईड आहे का. वाईड बॉल. ओके. थोडस विचारणा केली होती मुख्य पंचांनी अजित मात्रे यांनी स्क्वेअर लेग पंचांकडे, परंतु लेट टू लेट डिसिजन अपडेट बघायला मिळालाय. वाईड बॉल. 67 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 5 षटकांमध्ये धावांचा रतीब ओढवला होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये कुठे ना कुठे अंकुश लावण्याचं कार्य केलंय. काय जबरदस्त गोलंदाजी होते आतापर्यंत ओमकार पाटीलच्या माध्यमातून. मी तर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणेन त्याला, कारण पहिल्या 5 षटकांमध्ये जणू काही अगदी सुनामी आली होती आणि शेवटच्या षटकामध्ये कृष्णेच्या पात्राप्रमाणे शांतता विसावून गेले. विदीर्ण आणि नीरव अशा स्वरूपाची शांतता पाहायला मिळते, कारण चांदीप गावचा ब्रँड ओमकार पाटील मात्र झळाळलाय तो मुख्य खेळपट्टीवर. जबरदस्त ॲज अ डेथ ओव्हर स्पेशालिस्ट भारतासाठी जी कामगिरी करतो जसप्रीत बुमराह, आणि अगदी तशाच पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये येऊन चांगली गोलंदाजी ओमकार पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने 3 चेंडू हाताळलेले आहेत, केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट्स त्याच्या नावावर कोरले गेलेत. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण अद्वितीय स्वरूपामध्ये. अंकुश सिंग मात्र कौतुक करतायत. VK18 देखील कौतुक करतायत ओमकार पाटीलच्या गोलंदाजीचं. श्रोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला
येथे मात्र आपण पाहू शकतायत फटका फसलाय आणि ह्या षटकामधील जर आपण विचार केला तर अमर पाटील मला सूचित करतायत की इंडिव्हिज्युअली हा तिसरा गडी बाद केलाय ओमकार पाटीलने. काय षटक हाताळलं गेलंय अद्वितीय स्वरूपामध्ये. किती षटकं दिली ओमकार पाटीलला या इनिंग मध्ये तर केवळ एक. मला तरी वाटतं यानंतरच्या सामन्यामध्ये विचार केला जाईल ज्या रीतीने ओमकार पाटीलने षटक हाताळलंय नेक्स्ट मॅच मध्ये कदाचित त्याच्याकडे 2 षटकं देखील सुपूर्द केली जातील. गेम प्लॅनचा तो भाग असावा कारण जी संधी दिली होती ओमकार पाटीलला त्या संधीचं त्याने सोनं केलं. जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सोपवण्यात आली होती ती जबाबदारी त्याने स्वीकारली. त्याने दर्शवलं की आग्री प्रीमियर लीग ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना जर मी चांगली कामगिरी केली तर माझ्या स्पेलमधील 1 षटक अजून वाढू शकते. आणखीन मोठ्या प्रमाणावरती मला संधी मिळू शकते. आणि चांदेप गावचा हा कोहिनूर सद्यस्थितीमध्ये मात्र काय कामगिरी करतोय अद्वितीय स्वरूपामध्ये. मी नेहमीच उल्लेख करतो की आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की तुला काय करायचंय तर उत्तर एकच असलं पाहिजे की आई वडिलांनी मला जे नाव दिलंय त्या नावाचा मला ब्रँड तयार करायचा आहे बस. आणि ही इच्छाशक्ती ओमकार पाटीलच्या माध्यमातून अगदीच प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपण पाहिलंय. 4 चेंडूंमध्ये 3 गडी बाद केलेले आहेत केवळ 2 धावा खर्च करून. 67 धावा फलकावर. इथे वाईट बॉल आलाय. अतिरिक्त अशी एक धाव जरूर ऍड केली जाईल. युट्यूबच्या माध्यमातून देखील जबरदस्त तन्वेश पाटील यांनी कमेंट केलेली आहे. अक्षय पाटील घरी आल्यानंतर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. ते तन्वेश पाटील यांच्याकडून. बघा श्रोते आता किती क्रेडिट देत आहेत गोलंदाजाला कारण त्याने मैदान गाजवलंय. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी पोहोचला जातोय. आणखीन एक अतिरिक्त धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. जर वाईट चेंडूंची संख्या आपण सोडली आतापर्यंत 3 वाईट बॉल ओमकारने जरूर हाताळलेत परंतु काय षटक राहिलंय. विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित हाताळलेलं हे षटक आपण पाहिलंय. कमरतोड गोलंदाजीचं एक मूर्तिमंत जिवंत आणि ज्वलंत उदाहरण ओमकार पाटील ब्रँड ऑफ चांदीप. 68 धावा फलकावर 6 गडी गारद. 2 फलंदाजांची जोडी. एका बाजूने वैभव पाटील यांना आपण पाहतोय त्यांच्या साथीने आकाश घरत असे 2 फलंदाज सद्यस्थितीमध्ये विहा 11 भामटपाडा या संघाकडून मुख्य खेळपट्टीवर. खोलवर टप्प्याचा चेंडू. येथे मात्र कव्हर ड्राईव्हला प्राधान्य दिलं फलंदाजाने. सिंगल तर त्या ठिकाणी लिलिया रीतीने सहजतेने सुलभतेने सुजलाम सुफलाम अशा या नूतन नगर माकणेच्या मैदानामध्ये परिपूर्ण केली जाईल. आणि 69 धावा या फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही चांगली टोटल आहे मी म्हणेन. कारण आपण 6 दिवसांचा जर या आढावा घेतला तर धावा डिफेंड करण्यामध्ये सुयश प्राप्त केलं जातं. काल तर आपण पाहिलं वैभव पाटील ब्रँड ऑफ चांदीप त्याने 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील करून दिल्या नाही. हा एक भीम पराक्रम मी म्हणेन. सुंदर फटका ऑफ साइडला. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 आणि षटकारासहित मात्र जणू काही महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईलने या ठिकाणी इनिंग फिनिश करण्यात आलंय. फलंदाज आपण पाहू शकलात आकाश याच्या माध्यमातून आणि धाव संख्येला एक चांगलं वलय प्राप्त करून दिलं. 6 षटकांमध्ये तब्बल 75 धावा प्रथम फलंदाजी करत असताना विहा 11 भामटपाडा या संघाच्या माध्यमातून प्रोग्रेस कार्डवर हाफ मॅच समरी मात्र आता शो केली जाईल. ते मेगा स्क्रीनवर अगदी काहीच क्षणांमध्ये आपण पाहणार आहोत. काय फलंदाजी जबरदस्त. परंतु शेवटचं षटक आकर्षणाचा केंद्रबिंदू अर्थातच ओमकार पाटील याची बहारदार स्वरूपातील गोलंदाजी आपण पाहू शकलात. आणि आता आपण पाहूयात हाफ मॅच समरी जी मेगा स्क्रीनवर. अंकुश सिंग यांनी मात्र गेम चेंजर हे उपाख्य दिलंय. बघा मेगा स्क्रीनवरती तुषार घरत ज्याने 13 धावा केल्या 8 चेंडूंमध्ये. त्यानंतर गौरव पाटील 9 चेंडूंमध्ये 20 धावा. ही खूप चांगली इनिंग राहिली एकंदरीत या सामन्यामधील. साईश ठाकूर 12 चेंडूंमध्ये 17 धावा. सुशांत केनी 5 चेंडूंमध्ये 7 धावा. तदनंतर मात्र जणू काही ओमकार पाटीलने पूर्णपणे पडझड केली ती फलंदाजांची आणि आतापर्यंत 75 धावा फलकावर 76 टार्गेट. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून देत आहोत. व्हेरी नेक्स्ट मॅच राही फायटर्स माकणे विपक्ष GT 11 माकणे. दोन्ही संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण या नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये ही नम्र विनंती दोन्ही देखील सुपरस्टार आयकॉन खेळाडूंना करत आहोत.
जशी नेक्स्ट इनिंगला सुरुवात होईल, दोन दिग्गज समालोचक अर्थातच मनोज किशोर पाटील आणि अक्षय पांडव यांचा सुमधुर मंत्रमुग्ध करणारा आवाज आपण कॉमेंट्री स्टुडिओमधून ऐकू शकाल. तत्पूर्वी एक संधी आमचे लाडके डीजे ऑपरेटर सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून PK DJ. नावात हो क्वालिटी हिरो वाली पर्सनॅलिटी त्यांनी केला या मार्केट जाम त्यांनी केला या मार्केट जाम अरे आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना आता त्याचाच आहे ग फॉर्म संजय किनी का चलता है ना आता त्याचाच आहे ग फॉर्म संजय किनी का चलता है ना शब्दात भारी पावर आहे त्याच्यासारखा कोणच नाही त्याच्यासारखा कोणच नाही त्याच्यासारखा कोणच नाही अरे प्रेमानं मार्केट कमावलाय साऱ्यांचा आवडता बनलाय साऱ्याचा आवडता बनलाय साऱ्याचा आवडता बनलाय कटी बघतात त्याला सलाम कटी बघतात त्याला सलाम अरे आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना आता त्याचाच आईर धन्यवाद डिस्क जॉकी आदरणीय राजेशजी गरत अर्थातच रामबाग मधील हे अनमोल रत्न आणि सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत दोन संघांमध्ये. एका बाजूने राही फायटर्स माकणे आणि त्यांच्या विपक्षात GT11 माकणे अशा दोन संघांमध्ये राजेशजी गरत यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. चॉईस हवे आहे की कॉल करणार? चॉईस द्यायची आहे राजेशजी. टॉस सवयमधून स्विंग केला जातोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे GT11 माकणे या संघाने. राजेशजी गरत आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर विराजित होण्याची कृपा करावी स्पर्धेच्या माध्यमातून. एकंदरीत चेतन टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलंय. एकंदरीत काय गेम प्लॅन असणार आहे? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? स्कोअर असं रोखण्याचं नाही, 6 ओव्हरमध्ये जितके कमी ठेवू तेवढे आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी महत्त्वपूर्ण असे गोलंदाज चेतन आहे, अजिंक्य आहे, अक्षय आहे, मी स्वतः आहे. नक्कीच. तुला जर एक कंडिशन दिली 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचायला तुला आवडेल की 6 चेंडूमध्ये 6 विकेट्स घ्यायला आवडतील? नक्कीच 6 षटकार मारायला आठवे. नक्कीच. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुझा आवडता खेळाडू कोणता? लहानपणी अगदी टीव्ही मध्ये पाहिलंस आणि ठरवलंस मी देखील एक दिवशी क्रिकेटर बनेन, मी देखील माझ्या गावाचं नाव माझ्या समाजाचं नाव मोठं करेन? मी MS धोनी आणि विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे. चेतन, आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा. दुसऱ्या बाजूने 40+ मधील लेजंड खेळाडू विशाल पाटील आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. विशालजी, जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेणार होतो, पण आता आम्हाला फलंदाजी करायची आहे. मनाविरुद्ध घडलंय. ठरवलं किती टोटल पर्यंत पोहोचायचं? कारण चालू सामन्यामध्ये 75 धावा आपण पाहिल्या. आम्हाला 65+ करायचे आहेत. त्यासाठी तुमच्या महत्त्वपूर्ण फलंदाज संजय आहे, मी आहे, असे बरेचसे फलंदाज आहेत आमच्या टीममध्ये. नक्कीच. आग्री प्रीमियर लीगची कशा रीतीने तुम्ही प्रतीक्षा करता? किती वाट बघताय स्पर्धेची? आग्री प्रीमियर लीगची प्रत्येक खेळाडू वाट बघत असतो का हा 2025 नंतर 2026 वर्ष कधी येतो ना, ह्या लीग मध्ये खेळायला कधी भेटते. जर 5 पैकी स्टार्स द्यायचे असले आग्री प्रीमियर लीगला तर किती स्टार्स देणार? प्रश्नच नाही, 5. विशालजी, आपल्या देखील खेळासाठी मनापासून शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे GT11 माकणे या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. थँक्यू सो मच कॅमेरामॅन मनीष निजाई, दुबई रिटर्न अँड मुनीत कुडू, ब्रँड ऑफ बहाडोली. आपण आता बोलूया थेट मुख्य खेळपट्टीवर ऑन गोईंग मॅच मध्ये, जिथे जोडले जातील आपल्या समवेत मनोज किशोर पाटील, ब्रँड ऑफ बहाडोली. धन्यवाद. आपण ऐकत होता दीपेश कंडे यांना. खूपच सुंदर समालोचन. अक्षय सर सुद्धा आमच्या समवेत आहेत. तर बघा, रोहिदास किनी आणि
आदित्य हा उमरोळीचा एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 4 धावांवर खेळतोय. एक चेंडूंचा खेळ केलाय. सुरेख अप्रतिम असा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. हा येतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. 6 धावा. षटकार येतोय. काय कमालीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सुशांत या चांगल्या गोलंदाजा विरुद्ध कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर चेतनने सावध पवित्रा घेतला होता, परंतु इथे आदित्य अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि त्याने मात्र सुरेख फलंदाजी केलेली आहे. काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. आदित्य पुन्हा एकदा सुशांत हा तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. बॉलर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11. बघा मनोज गावड यांच्याकडून आकाशने शेवटच्या चेंडूवर जो षटकार मारला त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आले. यावेळेला सुरेख अप्रतिम डिलिव्हरी. बघा चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. तुका आहे तिथे. तुषार गरत सफळीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. चौकार षटकारानंतर मात्र डॉट बॉल चांगली गोलंदाजी सुशांत किनी. 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या 11 धावा. यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपण बघतोय रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉलच्या विरोधात. मात्र हा डिसिजन आपल्याला बघायला मिळतोय. पंचांनी जो डिसिजन दिलाय त्याला मात्र चॅलेंज केलं गेलं इथे. आणि आमचे आशुतोष व्यवहारे सर तिथे हजर आहेत. नक्कीच तर व्हाईट बॉल आहे त्यामुळे अतिरिक्त धावसंख्येमध्ये मात्र एक भर होईल. 12 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर आपण या षटकानंतर स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. तसेच आगरी समाजातील 40+ खेळाडूंसाठी एक सूचना आहे आणि खुशखबर आहे. थोड्याच दिवसामध्ये आगरी प्रीमियर लीग 40+ या स्पर्धेचं आयोजन सरपाटीच्या मैदानावर होणार आहे. दुसरं पर्व असेल. मागच्या वर्षी काही जबरदस्त ती स्पर्धा राहिली. तरी प्रत्येक 40+ खेळाडूंनी तयारीला लागायचं आहे आणि जे संघ मालक आहेत त्यांनी सुद्धा एकत्र येऊन आपण त्या स्पर्धेविषयी चर्चा करू. तसं आम्हाला जयप्रकाश पाटील जग्गूदादा यांनी सूचित केलंय. पहिले षटक संपले. धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 13. आदरणीय राजेशजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत रामबाग वरून. तर मी विशालजी गरज साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या 17 पासून आपण बघतोय त्यांनी व्यासपीठावर हजेरी लावली आणि काही जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. तसेच आगरवाडी गावचे प्रथम नागरिक आदरणीय जय पाटील सरांनी आम्हाला फोन करून सूचित केलंय की येत्या 9 मार्च ह्या दिवशी महिला चषक आगरवाडी ही स्पर्धा त्यांनी घेण्याचं ठरवलेलं आहे. तर ज्या गावामध्ये महिला क्रिकेट खेळतायत, महिलांचे संघ आहेत, त्यांनी आपापल्या गावामध्ये सांगायचं आहे की आगरवाडीला 9 मार्च मध्ये महिला चषक आहे. तर आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ही स्पर्धा 9 मार्च या दिवशी घेण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी. तसेच 25 आणि 26 जानेवारी 25 आणि 26 जानेवारी या दिवशी आगरवाडी प्रीमियर लीगचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. काही जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. एक तरुण असे सरपंच आपल्याला बघायला मिळतात आगरवाडी गावचे आणि खूप कमी वेळामध्ये खूप प्रसिद्धी मिळवलेली आहे. जय पाटील सरांचं सुद्धा उद्याच्या दिवसामध्ये इथे आगमन होईल. आगरवाडीचे खेळाडू जेव्हा जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा तेव्हा ते त्यांना ऊर्जा देण्याचं काम करत असताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. 13 धावा धावफलकावर पहिलं षटक संपलेलं आहे. साईश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडूला मात्र ढकललंय फक्त 2 धावांसाठी आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात.
धावसंख्या 15 धावा 1.1 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होताना साईश ठाकूर हा गोलंदाज, या खेळाडूने सुद्धा खूप कमी वयामध्ये आपलं नाव चर्चेत आणलेलं आहे. MCA कडून लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खेळायचा. त्यानंतर आपल्या बिरवाडीच्या मैदानावर काही जबरदस्त मात्र अग्री चषक बिरवाडी या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स राहिला आहे. इथे आपण बघतो इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. 3 खेळाडू चेंडूला अडवण्यासाठी मात्र प्रयत्न करतायत. चेंडू सीमारेषा पार होतोय, चौकार. या 4 धाव्यानंतर धावसंख्या 19 धावा. साईश ठाकूर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 6 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. घेऊया एक छोटीशी विश्रांती. स्पर्धा ही आली माकणे सफाळे मध्ये सुंदर नूतन नगरी. क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर 19 धावा. पुन्हा एकदा साईश ठाकूर. इथे बघा शफल झाला फलंदाज आणि पूर्णपणे आपण बघितलं तर डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग यांच्या मधोमध चेंडूला खेळलं जातोय. 4 धावांकरिता चौकार येतोय. कमालीचा फलंदाज मात्र आपल्याला बघायला मिळतोय आदित्य याच्याकडून. मात्र काही जबरदस्त फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने रोहिदास किनी याच्याकडे अनुभव आहे, परंतु रोहिदास किनीला नॉन स्ट्राईक एंडला ठेवण्यास पसंती देताना आदित्य आपल्याला बघायला मिळतोय. काय जबरदस्त फटकेची निवड केली जाते आदित्य यांच्या माध्यमातून. लगातार 2 चेंडूंवर 2 चौकार येताना 8 चेंडू आणि 21 धावांची खेळी साकारलेली आहे आदित्य यांच्या बॅटमधून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 23 धावा. बिनबाद 23 ही सुस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. तानसा किंग खराटार या संघाची. इथे अक्षरशः गोलंदाजाला मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होताना थोडंसं लेझी क्रिकेट बघायला मिळतंय. खिलवाड सुरू आहे गोलंदाजाविरुद्ध. 2 सरळ बॅटने चौकार आल्यानंतर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा येतात. धावसंख्या आपण बघितली तर 25 धावा. ही चांगली रणनीती आहे. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे थोडीशी पॉवरफुल फलंदाजी करणं गरजेचं होतं तानसा किंगसाठी आणि ती पॉवरफुल फलंदाजी करताना आदित्य बघायला मिळतोय. या वेळेला शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवला गेला. चेंडू निघून जातोय निर्धाव. षटक क्रमांक 2 साईश ठाकूरचं 12 धावांचं हे षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर 25 धावा. 76 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांचा योग्य रीतीने खेळ होतोय आणि बिनबाद 25 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. कुठेही जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2025. अध्यक्ष अभिजित किणी दादाच्या दमलई नावात. अध्यक्ष अभिजित किणी दादाच्या दमलई नावात. आमच्या तानसा किंग संघाचं नाव गाजते पालघर जिल्ह्यात. 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 थँक्यू डीजे, थँक्यू. बघा 29 जानेवारी पासून याच मैदानावर यंग स्टार चषक माखणे ही एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचं यंदाचं 2रं वर्ष आहे आणि या 2ऱ्या वर्षामध्ये 31 जानेवारी हा दिवस राखीव ठेवलेला आहे आगरी समाजासाठी. तर प्रत्येकाने आपापल्या संघाचं नाव नोंदवून घ्यायचं आहे. आगरी समाज गट 31 जानेवारी 2025 या दिवशी मात्र खेळवला जाईल यंगस्टार चषक माखणे. तर लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी ही तारीख आणि यंगस्टार चषक माखणे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवायचा आहे. आयोजकांना पुढच्या वर्षी विचार करायला भाग पाडला पाहिजे की 2 दिवस आगरी समाजासाठी द्या, एवढे संघ गेले पाहिजेत. सुशांत किणी पुन्हा एकदा बॉलर तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने रोहिदास किणी, दुसऱ्या बाजूने सुशांत किणी. हे एकाच गटातून येतात. चांदीप गटाचा विचार केला आपण तर 2 मोठी नावं आहेत ही. टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर सुशांत आयकॉन खेळाडू आहे. एका बाजूने रोहिदास किणी. कशा पद्धतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये या दोघांमधील युद्ध बघण्यासारखं असेल का? सुरेख सुरेख चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला खेळलंय एका धावेसाठी.
धीरज पुढे सरसावलाय. हा सरपाड्याचा एक स्टार खेळाडू आणि हँडसम खेळाडू आहे धीरज. स्माईल आली लगेच चेहऱ्यावर थोडीशी धीरजच्या. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. आमच्या मुख्य मंचावर प्रथमेश पामाळे आणि त्यांची पूर्ण टीम होती इथे. काही जबरदस्त फलंदाजी कालच्या दिवसामध्ये. खराब चेंडूचे संकेत येतात पंचांकडून आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 27 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. सुशांत केनी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. आदित्य उमरोळीचा हा ब्रँड. आकाश घरत पुढे सरसावतोय. सरावलीचा हा एक अप्रतिम खेळाडू आहे आकाश. क्षेत्र कुठलंही असो आपली 100% कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते आकाशकडून. फलंदाजी करण्यात त्यानंतर आपण क्षेत्ररक्षण बघतोय आकाशचं काय जबरदस्त. यावेळेला पुन्हा एकदा आकाशलाच इथे मात्र बघा झेल घेण्याचा किती जबरदस्त प्रयत्न बघायला मिळाला, परंतु थोडीशी खराब फिकी बघायला मिळाली आणि प्रयत्नांना मात्र एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण खरोखर आकाशने जबरदस्त प्रयत्न केला होता. एक कबड्डी खेळाडू म्हणून आकाशने या महाराष्ट्रभर नाव प्रसिद्ध केलेलं आहे, परंतु जेवढा चांगला कबड्डी खेळतोय तेवढाच चांगला क्रिकेट सुद्धा खेळतोय हा खेळाडू. राहुल गरत असेल, हा सुद्धा एक अजून खेळाडू आहे जो कुर्लाई सफाळे या संघाकडून मात्र नेहमीच खेळताना आपल्याला बघायला मिळतात कबड्डी. आज आकाशने काय जबरदस्त. अजिंक्य घरत हा एक पारगावचा खेळाडू आहे, कबड्डी किंग या नावाने ओळखला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे सुरेख फटका आहे. आता मात्र आकाशने थोडी चुकी केली, कारण झेल होणार नव्हता, त्यामुळे झेलचा प्रयत्न व्हायला हवा नव्हता. जर झेलचा प्रयत्न केला नसता तर मात्र आकाशने हा 1 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षण केला असता आणि कदाचित एक धाव इथे रोखू शकले असते, परंतु इथे झेलसाठी गेले होते, कारण आकाशला हे सुद्धा माहित आहे की रोहिदास हा एक आक्रमक खेळाडू आहे आणि ह्याचा जर झेल कंप्लीट केला तर मात्र येणाऱ्या फलंदाजांवर दडपण असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 32 धावा. जमेची बाजू तांचा किंग साठी अजूनपर्यंत गडी बाद झालेला नाही. इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. आतापर्यंत सुशांतने एक खराब चेंडू हाताळला आहे. 2 चेंडूंवर डबल आणि 2 चेंडूंवर सिंगल, 1 डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा. आतापर्यंत आपण बघितलं तर 7 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. यावेळेला बघा थोडस आपण बघतोय की फलंदाजाला बॅकफुटवर पाठवलं. इथून चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या ऐकूया आपण एक छोटासा गीत. एक नंबरचा संघ खेळ खेळतो या क्रिकेटचा हा भारी उतुंग. खराटरा गावाचा एक नंबरचा संघ खेळ खेळतो या क्रिकेटचा हा भारी उतुंग. सलामीवीर फलंदाज आले होता वात. सलामीवीर फलंदाज आले. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर 3 षटकांचा खेळ होतोय. 32 धावा धावफलकावर आहेत. 76 धावांचा पाठलाग करताना ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. आदरणीय मनीषजी गावड साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण बघतोय अजित जी गावड साहेब इथे उपस्थित आहेत आणि खूप मेहनत घेताना आपल्याला बघायला मिळाले. अजितजी गावड साहेब आपण बघतोय पहिल्या दिवसापासून जेव्हा संध्याकाळचं सत्र आणि शेवटचा सामना संपतोय तेव्हा लगेच खेळपट्टीची जी मलमपट्टी म्हणतात ना ती करण्याचं काम करताना आपल्याला बघायला मिळाले. असं मुख्य व्यासपीठावर त्यांचं आम्ही वेलकम करतोय. तसेच बहाडोलीवरून एक 40+ खेळाडू शैलेंद्र पाटील सुद्धा उपस्थित आहेत. आम्ही एकाच संघामध्ये बहाडोली प्रीमियर लीग खेळलो, खूप मजा आली. यंदाचं वर्ष चांगलं गेलं आमच्यासाठी. क्वालिफाय नाही झालो, परंतु चर्चा राहिली आमची सुद्धा. शैलेंद्र पाटील सुद्धा काही जबरदस्त फॉर्ममध्ये होते. 40+ मध्ये विचार करतील यंदा. गोलंदाजी ट्रॅकवर बघा 3 षटकं झालेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये जर आपण बघितलं
तर 44 धावांचं अजूनही लक्ष समोर आहे. थोडंसं महागडं लक्ष आहे, परंतु सलामीची जोडी मैदानात आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप साईश ठाकूर, ही ताकद बनले साईशची. वेगामध्ये चेंडू हाताळलाय, चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हे व्हेरिएशन पण आहे याच्याकडे, कधी कधी अत्यंत हलक्या गतीने चेंडू हाताळतोय साईश ठाकूर. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर 33 धावा, अजूनही 43 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 16 चेंडू आणि 43 धावा. ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सोळा चेंडू आणि 43 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. साईश ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बघा पूर्णपणे मात्र बॅकफुटवर. आता समजत नाही रोहिदास नक्की काय करायला गेलेला, कारण बॅट ज्या गतीने फिरायला हवी होती त्या गतीने फिरली नाही. पायांची सुद्धा हालचाल होताना आपल्याला बघायला मिळाली. फक्त उजवा पाय थोडासा मागे घेतला, कट करण्याचा प्रयत्न केला होता. कट जरी झाला असता तरी चेंडू फक्त एका धावेसाठी गेला असता. इथून साईश ठाकूरच्या गतीचा मात्र वापर करायला हवा, परंतु इथे आपण बघितलं तर रोहिदासला इथे बाद ठरवलं गेलंय आणि रोहिदास बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. चौथ्या चेंडूवर ही विकेट आपल्याला बघायला मिळाली. 76 धावांचा पाठलाग करताना चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि साईशने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडू फेकून झाल्यानंतर फक्त आणि फक्त 1 धाव ही कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते या 4 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मोहित मडवी. मोहित मडवी ॲज अ बॉलर म्हणून पुढे आला. तदनंतर मात्र त्याने कमालीचं सुधारणा आपल्या फलंदाजीमध्ये केली आणि एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागलेले आहे. मागचं सीझन काय गाजवलं फलंदाजीमध्ये, मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आले. तोच मोहित मडवी मैदानाच्या आतमध्ये. सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. आता दोघांना प्रहार करावे लागतील, कारण चेंडू तुमच्याकडे 14 शिल्लक आहेत आणि 14 चेंडूमध्ये 43 धावांचं लक्ष समोर आहे. या वेळेला शरीरापासून खूपच लांब होता. अजित म्हात्रे सर वळतायत, वाईड बॉलचा इशारा येतो इथे आणि धावसंख्या आपण बघितली तर 34 धावा. अजूनही 42 धावांचं लक्ष समोर आहे 14 चेंडूमध्ये. 14 चेंडू 42 धावा. 14 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल साईश ठाकूर. धावसंख्येचा विचार केला तर पुन्हा एकदा बघा सुंदर असा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 34 या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली आहे. तर अजितजी गवड साहेब आपण इथे यायचं आहे. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. तर शेवटचा चेंडू पडतोय आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 35 धावा या ऑन द बोर्ड लागल्या गेल्या 4 षटकांचा खेळ होतोय. तर 12 चेंडू आणि 41 धावा. बघा हे ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळतात किती चेंडू शिल्लक आहेत आणि किती धावांची गरज आहे. थोडंसं टेन्शन वाढलं असेल तांचा किंगसाठी, कारण या 12 चेंडूमध्ये 41 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. विहा 11 भामटपडा जर इथून विजय मिळवतोय तर क्वालिफाय होतोय, म्हणजे टॉप 3 मध्ये ते राहतीलच, यात काही शंका नाही. त्यांच्याकडे मात्र संधी आहे टॉप 3 मध्ये जाण्याची. 12-41 थोडंसं महागडं समीकरण वाटतंय, परंतु इथे मोहित मडवी आहे आणि मोहित मडवी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत ह्या धावा होऊ शकतात. दुसऱ्या बाजूने चांगली खेळी केले आदित्यने सुद्धा, त्यामुळे हे दोघेही बॅटर आहेत, या दोघांकडे क्षमता आहे, त्यामुळे ह्या धावा होऊ शकतील असं जाणकार म्हणतायत. इथे खूप सारे त्यांचे समर्थक सुद्धा आहेत,
ते सुद्धा आशा व्यक्त करत असतील की आदित्य आणि मोहित ह्या 12 चेंडूमध्ये 41 धावा करू शकतील, परंतु एका बाजूने जर आपण बघितलं तर मात्र गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय सचिन घरत. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, कारण मागील 2 दिवसापासून आपण ह्याला बघतोय, ह्याने सुद्धा खूप प्रभावित केलंय आकाश घरत आणि प्रणय घरत, राहुल घरत आणि हा एक सचिन घरत, हा सुद्धा सरावली मधून येतोय. तर इथून आपण बघतोय 12 चेंडू शिल्लक आहेत आणि हे निर्णायक षटक असेल सचिन घरत यांचं. सचिन घरतने ह्या षटकामध्ये जर 10-12 धावा दिल्या तर मात्र सामना थोडासा तानसा किंग पासून लांब जाईल, परंतु इथे या दोघांनी एक 20-22 धावा जरी या षटकामध्ये घेतल्या तरी सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. यावेळेला पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय राहुल घरत. पुढे सरसावतो, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल, माफ करा आकाश घरत आहे तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा येतात. एकच धाव घेतली. मोहितने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आणि मोहितने स्ट्राईक अशासाठी ठेवले की मोहित मोठे पटके खेळण्यामध्ये माहीर आहे. आता 11 चेंडूमध्ये 40 धावा करायच्या आहेत, तर कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 षटकार मारायचेच आहेत 11 चेंडूमध्ये. बघूया नेट रन रेट कडे सुद्धा लक्ष असेल दोन्ही संघांचा. 11 चेंडू आणि 40 धावा. यावेळेला आपण बघितलं तर तुषार घरतचं सुद्धा कौतुक करेन, ज्या अनुषंगाने एक चेंडू कलेक्ट करतोय यष्ट्यांच्या मागे. आकाश घरतने जर डाय मारून झेल पकडला तर कौस्तुभ पाटील आगरवडे यांच्याकडून 200 रुपये. या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा एकच धाव मिळेल मोहित मडवी. आता बघा बॉडी लँग्वेज स्पष्ट दिसते मैदानाच्या आतमध्ये की सामना त्याने सोडून दिलेला आहे, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आल्यात. जर तुम्हाला 9 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या असतील तर आता 9 चेंडूमध्ये कमीत कमी 5 षटकार मारायचे आहेत. 30 धावा ह्या षटकारने आल्या पाहिजेत तर तुम्ही 39 धावा करू शकतात. 9 चेंडू आणि 39 धावा. गोलंदाज सचिन. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूला मात्र खेळलंय. इथे धीरज चुकी करतोय थोडीशी. गरज होती का हा झेल पकडण्याची की चेंडू अडवून फक्त सिंगल धाव देण्याची गरज होती. चौकार जातोय. चौकार नंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 41. मनीष गावड यांनी सांगितले आकाशने डाय मारली तर 200 रुपये. या वेळेला बघा पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण. मागच्या चेंडूवर जी चूक झाली होती ती इथे सुधारलेली आहे. नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या आपण बघितली तर 43. 43 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. अजूनही 30 धावांचं लक्ष माफ करा 33. 7 चेंडू आणि 33. 76 काढायचे आहेत. 7 चेंडू 33 धावा. तानसा किंग या संघाला विजयासाठी आपल्याला बघायला मिळतात. इथे उजव्या शीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. थोडासा सचिन घरत आणि इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तर डिसिजन पेंडिंग आपल्याला बघायला मिळते. व्हाईट बॉल साठी मात्र हा रिव्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय की जो पंचांनी व्हाईट बॉल दिलेला आहे आणि त्याच्या विरोधात तो डिसिजन बदलावा अशी इच्छा आहे गोलंदाजाची, परंतु इथे तिसरे पंच मात्र क्लिअर करतील. पंचांच्या विरोधात मात्र त्यांनी हायकोर्टामध्ये अपील केलंय. फेअर डिलिव्हरी आहे, बरोबर अचूक हेरलंय आणि पंच सुद्धा दिलगिरी व्यक्त करून मात्र डिसिजन आपला मागे घेतलेला आहे त्यांनी. आणि इथून 6 चेंडू आणि 33 धावा. 6 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे विजयासाठी. तानसा किंग संघ आता इथून रनरेट साठी कदाचित खेळेल, कारण हा विजय थोडासा मुश्किल वाटतोय, परंतु याआधी सुद्धा 6 चेंडूवर 6 षटकार झालेले आहेत.
सुंदर असं मैदान आपल्याला बघायला मिळतंय. नूतन नगरी माखणे अग्री प्रीमियर लीगचं हे मैदान खरोखरच एक 10-15 दिवसापूर्वी जर आपण आलो इथे तर अत्यंत एक 5 ते 6 फूट उंच असं गवत आपल्याला बघायला मिळत होतं. मोहित मडवीने जर हा सामना जिंकून दिला तर तांसा किंग संघाचे संघ मालक अभिजित किणीसर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय मोहित मडवीसाठी. बघा मोहित मडवीवर किती बक्षिसांची खैरात होते. तर हे मैदान बनवण्यासाठी मुख्य आपण बघतोय ना जी मेहनत घेतलेली आहे तर अजित गावड, विक्रम पाटील, भूपेश गावड, वैभव घरत, अखिलेश पाटील बाळू, मनीष गावड, प्रशांत किनी बंड्याभाऊ, संदेश पाटील, गौरव तरे जीटी या सर्व मान्यवरांनी जबरदस्त मेहनत घेऊन अथक परिश्रम घेऊन हे मैदान आणि ही खेळपट्टी तयार केलेली आहे. मोहितने हा सामना जिंकवला तर विशाल घरत यांच्याकडून सुद्धा 3,000 रुपये. म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक आहेत, 33 धावा करायचे आहेत. जर तुषार 8,000 तुला द्यायचे असतील मोहितला तर तुला 9 चेंडू टाकावा लागेल. या वेळेला आपण बघतोय झेल भात होईल का तुषार घरत स्वतः आणि इथे मोहित मडवीच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. इथून आता फक्त एकच संघ विजयी होऊ शकतो तो विहा 11 भामटपाडा. कारण एक्सपिरियन्स गोलंदाज आहे त्यांच्याकडे तुषार घरत आणि तुषार घरत 4 मध्ये 33 देणं हे थोडस मुश्किल आहे. मुश्किल नाही तर नामुमकिन सांगायला काहीच हरकत नाही. कारण तुषार घरतचा जो अनुभव आहे तो अनुभव इथे कामी येताना आपल्याला बघायला मिळतोय. काय जबरदस्त, काय अप्रतिम. चार चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. विहा 11 भामटपाडा संजय किणी अँड कंपनी खुश असतील आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर आणि 4 सामन्यामध्ये 4 विजय क्वालिफाय होणारा ब गटातून पहिला संघ विहा 11 भामटपाडा या संघाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते या 4 चेंडू नंतर. तुषार घरत, चला वेळ घेऊ नका प्लीज मित्रांनो, घाई करा. तेहतीस धावा दूर आहे अजूनही. या वेळेला त्रिफळाचीत होताना तुषार घरत काय जबरदस्त फॉर्म मध्ये बघायला मिळतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष समोर आहे. हा नेट रन रेट खूप मायने ठेवेल. इथून आपण बघतोय 33 धावांनी 32 धावांनी हा सामना जर जिंकला तर मात्र तांसा किंग खूपच खाली येईल. कारण तांसा किंगने जेव्हा सामना हातातून निसटताना आपल्याला दिसतंय हे चित्र जेव्हा स्पष्ट झालं होतं तेव्हा त्याने हा सामन्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायला हवा होता. वडील आपण बघतोय काय जबरदस्त चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेगच्या वरून, परंतु स्वप्नील गावड बाद झालाय. त्रिफळाची होऊन 43 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अवधूत आलाय. 3 चेंडू मध्ये 33 धावांची गरज असताना 3 चेंडू आणि 33 धावांचं लक्ष समोर आहे. अवधूत न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. अक्षय सर नक्कीच जोडले जातील. या अक्षय सरांबद्दल बोलायचं झालं ना, अक्षय पांडव सरांबद्दल, तर सप्टेंबर महिन्यात हे बुक झालेले कॉमेंटेटर आहेत आणि स्पर्धा आहे फेब्रुवारी एंडिंगला. खूप चर्चेत नाव आहे समालोचन क्षेत्रामध्ये अक्षय पांडव सर आणि शिर्डी नाशिक त्या विभागामध्ये तर खूप फेमस आहेत. या पालघर साईडला खूप कमी येतात, परंतु काय जबरदस्त गोड आवाज आणि सुरेख विश्लेषण असते. या दरम्यान मात्र एक चेंडूवर षटकार येतोय आणि या षटकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 51. 51 या धावसंख्येवर. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 51. 51 धावा, 1 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांचं लक्ष. तुषार घरत शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होताना काय जबरदस्त सबमरीन डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाला. चेंडू निघून जातोय यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये आणि
सामना इथे आपण बघितला तर 51 या धावसंख्येवर